नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 2354 पेक्षा जास्त पदांसाठी परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सर्व माहिती पाहणार आहोत. एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्झाम कशी होणार आहे, फीज किती असणार आहे, त्याचबरोबर अर्ज ऑनलाईन कसा भरायचा, सर्व माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनियर असिस्टंट आणि स्टेनोग्राफर ही 3 कॅडरची पदं भरली जात आहेत. ज्युनियर असिस्टंट या पदासाठी सर्वात जास्त जागा आहेत. 1700 पेक्षा जास्त ज्युनियर असिस्टंटसाठी जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो 256 पेक्षा म्हणजे 300 प्लस जागा ज्या आहेत लोअर डिव्हिजन क्लार्क या पदासाठी आहेत आणि स्टेनोग्राफरसाठी देखील मित्रांनो 150च्या वरती जागा आहेत. टोटल 2354 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. तर या पदांसाठी मित्रांनो आजपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते सुरू झालेले आहेत. आता मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं बेनिफिट भेटणार आहे ते म्हणजे अर्ज करण्याची फीज जी आहे तुमची मित्रांनो फक्त 100 रुपये आहे. ही फीज जी असणार आहे अनरिझर्व्ड कॅटेगरी आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी ठेवण्यात आलेली 100 रुपये. बाकी तुम्ही जर मित्रांनो वुमेन कॅन्डिडेट असाल कुठल्याही कॅटेगरीमधून, त्याचबरोबर तुम्ही SC ST PWD आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 0 रुपीज फीज आहे. फक्त तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आणि परीक्षा द्यायची आहे. शेवटी व्हिडिओच्या सांगणार आहे मी तुम्हाला परीक्षा कशी होणार आहे, कुठं होणार आहे त्याबद्दलची देखील माहिती. तर बघा मित्रांनो, याची जाहिरात ऑलरेडी आलेली होती. मी तुम्हाला अगोदरही याची व्हिडिओ बनवून माहिती दिलेली आहे. परंतु आजपासून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन 9 जानेवारीपासून चालू झालेले आहेत. तुम्हाला 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. फक्त एक एक्झाम मित्रांनो याची असणार आहे सरळ सेवेप्रमाणे. पूर्ण सिलेबस डिस्कस करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो ही पदभरती होते गव्हर्नमेंट ऑफ NCT ऑफ दिल्ली. तर मित्रांनो NCT दिल्ली गव्हर्नमेंट जे आहे मित्रांनो त्यांच्या अंतर्गत भरती होते. दिल्लीमध्येच तुमचं या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे. दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड जे आहे ज्याला आपण DSSB असं म्हणतो, तर ऑल इंडियामधून तुम्ही कुठूनही मित्रांनो यासाठी अप्लाय करू शकता. तर याच्यासाठी पहा ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जो पोर्टल आहे ते ओपन झालेलं आहे मित्रांनो. इथं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथून तुम्ही मित्रांनो अप्लाय करू शकता आणि टेलिग्राम चॅनलवरला ही PDF देखील देतोय आणि या ठिकाणी मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक देखील देतोय. आता मित्रांनो ही जी पदभरती केली जाते याच्यासाठी महत्त्वाचं आहे तुमचे जे वॅकेन्सी आहेत त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे. तर बघा पहिली पोस्ट जी आहे या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट यासाठी तुम्ही 12वी पास फक्त केलेलं पाहिजे. 1672 जागा या पदासाठी भरल्या जात आहेत, ज्यामध्ये अनरिझर्व्डसाठी 788 जागा आहेत म्हणजे ओपनसाठी, ओबीसीसाठी 500, SCसाठी 194, STसाठी 40, EWसाठी 150, त्यानंतर PWDसाठी देखील जागा आहेत, एक सर्व्हिसमॅनसाठी देखील मित्रांनो वॅकेन्सी आहेत. तर 12वी पास तुम्ही असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर स्किल टेस्टमध्ये मात्र तुम्हाला टायपिंग करून दाखवावी लागणार आहे. याच्यामध्ये तुमचा स्पीड जो आहे 35 WPM जो आहे इंग्लिशचा पाहिजे आणि मित्रांनो इंग्लिशचा नसेल तुम्हाला हे टायपिंग तर तुम्ही 30 WPM हिंदी देखील करू शकता. दोन्हीपैकी एक इथं तुम्हाला करायचे ऑप्शन दिलेले आहेत, हिंदी किंवा इंग्लिश. ज्युनियर असिस्टंट ही जे पद आहे यासाठी पेमेंट तुमचा मित्रांनो 19,900 ते 63,200 इतका बेसिक पेमेंट आहे. ग्रुप C ची पोस्ट आहे मित्रांनो सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस मिनिस्ट्रियल नॉन गॅजेटेड पोस्ट असणार आहे. सेंट्रलचा जॉब तुम्हाला भेटतोय. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्व सेंट्रलचे भत्ते असणार आहेत. 7 CPC नुसार पेमेंट खूप चांगला आहे. 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा मित्रांनो या ठिकाणी अराखीव प्रयोगासाठी असणार आहे. राखीव प्रयोगासाठी मित्रांनो तुम्हाला एज रिलॅक्सेशन असेल, जसं की OBCला 3 वर्ष, SC ST यांच्यासाठी 5 वर्ष सूट असते, PWDला 10 वर्ष सूट असते. एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये मित्रांनो डिपार्टमेंट कुठला असणार आहे तर सर्व्हिस डिपार्टमेंट, जे मित्रांनो दिल्लीचं या ठिकाणी सर्व्हिस डिपार्टमेंट आहे तिथं तुमचं जॉब पोस्टिंग असेल जर तुम्ही ज्युनियर असिस्टंट या पदासाठी अप्लाय केलं तर. ठीक आहे. दुसरी पोस्ट जी आहे मित्रांनो स्टेनोग्राफरची, याला देखील मित्रांनो वॅकेन्सी आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार. 12वी पास तुम्ही पाहिजे त्याला देखील, परंतु तुमचं शॉर्ट हँड झालं पाहिजे. 80 WPMचं मित्रांनो तुमचं शॉर्ट हँड असणं गरजेचं आहे. शॉर्ट हँडसोबतच तुमचं इंग्लिश मित्रांनो 40 किंवा हिंदी जे आहे 35 यापैकी कुठलंही एक टायपिंग पाहिजे आणि शॉर्ट हँड तुमचं 80 पाहिजे मित्रांनो. तर तुम्ही स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करू शकता. 25,500 ते 81,100 इतका पेमेंट आहे. ग्रुप C ची ही देखील पोस्ट आहे. फक्त मित्रांनो ही नॉन गॅजेटेड आणि नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहे. जी मित्रांनो या ठिकाणी ज्युनियर असिस्टंटची पोस्ट आहे ती सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसची पोस्ट आहे, मिनिस्ट्रियल पोस्ट आहे. ही मित्रांनो जी आहे नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट असणार आहे. ग्रुप C चीच पोस्ट आहे ही पण. याला देखील 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा प्लस एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लार्क कम टायपिस्ट जे आहे इंग्लिश किंवा हिंदीचं, याच्यासाठी मित्रांनो देखील वॅकेन्सी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत. याच्यासाठी देखील तुम्ही 12वी पास फक्त असाल तर अप्लाय करू शकता. ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं
टायपिंग स्किल जे आहे ते चेक केलं जाईल. नंतर 12वी पासून तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्ही जर एक्झाम पास झालात तर स्किल टेस्टला बोलवलं जाईल, ज्यामध्ये 35 WPM इंग्लिश किंवा 30 WPM हिंदी दोन्हीपैकी एक टायपिंग तुम्हाला करायची. याला देखील पेमेंट 19,900 ते 63,200 इतकं असेल. ग्रुप सीची पोस्ट आहे, ही मिनिस्ट्रियल पोस्ट आहे फक्त मित्रांनो. लोअर डिव्हिजन क्लार्क, 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा प्लस याच्यामध्ये मित्रांनो एज रिलॅक्सेशन तुम्हाला असणार आहे. तर ही झाली पूर्ण मित्रांनो याची शैक्षणिक पात्रता. 3 केडरची पदं भरली जातात. त्याचं सिलेक्शन कसं मित्रांनो केलं जाईल. तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो फॉर्म भराल त्यावेळेस तुमची सर्व तिन्ही पदांची कॉमन एक्झाम होणार आहे. जनरल टायर 1 तुमचं कॉमन असणार आहे. एवढी एकच एक्झाम तुमची ऑनलाईन असेल. त्यानंतर स्किल टेस्ट असणार आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये 2 तासाचा वेळ तुम्हाला असेल. 200 मार्क, 200 प्रश्न असतील तुम्हाला. त्याच्यामध्ये सिलेबस काय असेल, जनरल अवेअरनेस असेल, मेंटल ॲबिलिटी आणि रिझनिंग असेल, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि डेटा इंटरप्रिटेशन असेल, हिंदी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज ह्याची टेस्ट तुमची होईल. त्यानंतर बेसिक फॅमिलिटरी विथ कॉम्प्युटर्स, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑफिस ॲटोमेशन याच्यावरती प्रश्न असतील. तर याच्यामध्ये 35-35-25 अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे एक्झामचा. हिंदी आणि इंग्लिशमध्येच फक्त लँग्वेजमध्येच टेस्ट होईल, कारण की ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग 0.25 इतकी ठेवण्यात आलेली आहे. मग मित्रांनो नॉर्मलायझेशन वगैरे जे आहे ते होऊ शकतं जर गरज पडली तर, अन्यथा होऊ शकत देखील नाही. याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो पोस्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल, तुमची ज्यावेळेस परीक्षा होईल त्यानंतर तुम्हाला एक पोस्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. ई डोसीर तुमच्याकडं या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन कॉलिंग ऑफ ई डोसीर यासाठी बोलवलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. कुठली पोस्ट पाहिजे, कुठलं डिपार्टमेंट पाहिजे मित्रांनो त्यानुसार. ठीक आहे. मोड ऑफ सिलेक्शन तुमचं कसं असणार आहे, फक्त एकाच एक्झामवरती मोड ऑफ सिलेक्शन तुमचं असेल, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कमीत कमी किती मार्क्स घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये पहा, अनरिझर्व्ड कॅटेगरी जनरल EWसाठी 40%, दिल्ली OBC दिल्लीसाठी 35%, त्यानंतर SC ST PWD 30% मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर ही पूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. याच्यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी जो सिलेबस आहे तो देखील या PDF फाईलमध्ये दिलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतो आहे आणि टेलिग्राम चॅनलला देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. आता मित्रांनो फायनली याचं एक्झाम सेंटर कुठं असेल, तर फक्त दिल्ली NCRमध्येच मित्रांनो असणार आहे. दिल्लीमध्ये कुठल्याही सिटीमध्ये तुमचं एक्झाम कंडक्ट केली जाईल. ऑल ओव्हर इंडियामध्ये एक्झाम सेंटर असणार नाहीत, फक्त दिल्ली या ठिकाणीच असणार आहे. तर तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुमचं काम काय असेल, जसं की मित्रांनो ज्युनियर असिस्टंट ही जी पोस्ट आहे, किंवा LDC लोअर डिव्हिजन क्लार्क ही पोस्ट आहे, किंवा स्टेनोची पोस्ट आहे. सर्व पोस्ट जे असणार आहेत मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तुम्हाला वर्क असणार आहे. पूर्णपणे मित्रांनो ऑफिस वर्क असणार आहे. सकाळ ते संध्याकाळ अशा पद्धतीने ऑफिस टाईम जो असतो त्याच पद्धतीने वर्क तुम्हाला असणार आहे. पूर्ण क्लेरिकल वर्क तुम्हाला करावं लागणार आहे. तर ही पदभरतीची जाहिरात जी आहे मित्रांनो खूप दिवसापासून प्रसिद्ध झालेली आहेत. आजपासून याची ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेली आहेत. तुम्ही अप्लाय नसेल केलं तर नक्की करू शकता. मात्र एक्झाम दिल्ली या ठिकाणी तुमची होणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.